तर आज अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी आहे आणि त्याच ठिकाणी ही थेट दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे। अटल बिहारी वाजपेयींची आज पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी नागरिक जमलेले आहेत, अनेक नेते मंडळी देखील दाखल झालेले आहेत। त्यांच्या पुण्यतिथीचा खरं तर हा कार्यक्रम आहे। थेट दृश्य आपण त्या ठिकाणची पाहतोय। अटल बिहारी वाजपेयी यांची ही पुण्यतिथी, अनेक नेते मंडळी त्या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। स्वतः पंतप्रधान खरं तर या ठिकाणी द्रौपदी मुर्मू देखील दाखल झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांच्या समवेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे। सदैव अटल स्मृती स्थळावर आज अभिवादन करण्यात येईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्या समवेत अनेक महत्त्वाची नेते मंडळी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। तर अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे 10वे पंतप्रधान ठरले होते। प्रखर वक्ते, कवी आणि कुशल राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती। आज त्यांची पुण्यतिथी आहे। सदैव अटल स्मृती स्थळावरून खरं तर त्यांना या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे। त्यांना अभिवादन करण्याकरता मोठ्या संख्येने नागरिक देखील या ठिकाणी जमलेले आहेत। वाजपेयी हे केवळ राजकारणी नव्हते, तर एक संवेदनशील कवी आणि पत्रकार देखील होते। संसदेतील त्यांचं भाषण ऐकण्याकरता विरोधक देखील उत्सुक असायचे। त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कार्यासाठी त्यांना 1994 मध्ये खरं तर उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देखील मिळाला होता। आणि आज मात्र अशा या नेतृत्वाची पुण्यतिथी आहे। त्यामुळे सदैव अटल स्मृती स्थळावर आता या ठिकाणी अभिवादन करण्यात येते। थेट दृश्य आपण त्या ठिकाणची पाहतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती स्थळावर अभिवादन करण्यात येते। तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून देखील खरं तर या ठिकाणी अभिवादन करण्यात येईल। ज्येष्ठ संसदपटू अटल बिहारी वाजपेयी राजकारणात 4 दशक सक्रिय होते। वाजपेयी हे 9 वेळा लोकसभेवर तर 2 वेळा राज्यसभेवर निवडून आले होते। तर स्वातंत्र्योत्तर काळात भारताचं अंतर्गत आणि परकीय धोरणाला आकार देण्याकरता एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष आणि एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे अशी भूमिका बजावलेली होती। या उमद्या नेतृत्वाला आज अभिवादन केलं जातं। आज त्यांच्या हा पुण्यतिथी सोहळा आहे। त्यामुळे सदैव अटल स्मृती स्थळावर नेते मंडळी आता दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून हे अभिवादन अटल बिहारी वाजपेयी यांना करण्यात येते। ब्रिटिश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्त्वाचा ठरलेला 1942 मधील भारत छोडो चळवळ, या चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता। तर वाजपेयी यांनी एक पत्रकार म्हणून देखील आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली। राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेला भारतीय जनता पक्ष हा आधी जनसंघ म्हणून ओळखला जात होता। समीक्षकांकडून प्रशंसा मिळवलेले वाजपेयी ख्यातनाम कवी होते। शिवाय आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून ते संगीत आणि पाककलेलाही विशेष रस घेत होते। आणि अशा बहुगुणी नेतृत्वाची आज पुण्यतिथी आहे। त्यामुळे सदैव अटल स्मृती स्थळावर अनेक नेते मंडळी असतील या ठिकाणी जमलेले आहेत। त्यांच्याकडून अभिवादन करण्यात येत आहे। भारत प्रति असलेलं त्यांचं निस्वार्थ समर्पण आणि 50 वर्षांहून अधिक काळ देशासाठी दिलेल्या सेवेबद्दल त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता। 1994 साली उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही त्यांना मिळाला। तर एका उल्लेखानुसार अटल बिहारी वाजपेयी नावाप्रमाणेच एक ज्येष्ठ भारतीय नेते, राजकारणी
निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, एक बलवान वक्ते, कवी असतील, साहित्यिक, पत्रकार आणि खऱ्या अर्थानं बहुआयामी असं व्यक्तिमत्व होतं. जनसामान्यांच्या आशा आकांक्षा वाजपेयी यांनी पूर्ण केल्या आणि त्यांच्या कार्यातून आजही त्यांची राष्ट्राप्रती असलेली निष्ठा प्रतीत होते. आणि अशाच या उमद्या नेतृत्वाला अभिवादन करण्याकरता आता या ठिकाणी अनेक नेते मंडळी दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून अटल बिहारी वाजपेयी यांना पुण्यतिथीनिमित्त हे अभिवादन केलं जाते. एकोणीसशे 1951 मध्ये खरं तर वाजपेयी हे भारतीय जनसंघाचे संस्थापक सदस्य होते आणि 1957 मध्ये जनसंघानं ही निवडणूक लढवली होती.